एका खोटारड्या माणसावर कधीच कुणीही विश्वास ठेवत नाही, मग तो खरंही सांगत असेल तरी लोकांना काय वाटतं की तो खोटच बोलतोय। जसं एखादा दारुड्या माणूस तो दारू पित नाही असं सांगत असेल तर लोकांना विश्वास बसतो का नाही, तरी लोकांना काय वाटतं नाही हो पिलेलाच असेल। तसंच हे सुद्धा ते मी दे डिडंट कम टू हेल्प, मग ते काय आले मदत करायला आले का नाही? का ब कारण त्यांना काय वाटलं की हा तो परत फसवतोय। गुड, सुमाईला स्टोरी लक्षात येते। Okay, which story do you want to listen? Come here, let's go. Okay. Hello everyone. Hello everyone. I am Sheetal. I am Suvani. Today we are going to listening a Story. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक गोष्ट बघितली आणि गोष्ट थ्रू तुम्हाला माहितच असेल मुलांना गोष्टी ऐकायला खूपच आवडत असतं, म्हणूनच आपण मुलांना रोज जरी एक गोष्ट सांगितली तर त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला खूपच मदत होईल। कारण गोष्टी मार्फत खूपच आपल्याला जे आपण रोज शब्द यूज करत असतो ते शब्द म्हणजे आपली व्होकॅब्युलरी वाढते, त्याचप्रमाणे मुलांना सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा मुलांचं सुधारतं। त्याचसाठी आपण आता ही स्टोरी सिरीज चालू केलेली आहे। तुम्ही ही स्टोरी तुमच्या मुलांना नक्की ऐकवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग स्टोरी ऐकूया। आर यू रेडी सुहानी? येस। गुड। तर तुम्ही सगळ्यांनी लांडगा आला ही गोष्ट तर ऐकलीच असेल, पण आज आपण ती गोष्ट इंग्रजीत ऐकणार आहोत आणि त्याचप्रमाणे नवनवीन शब्द जे आपण रोज बघत असतो ऐकत असतो त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते सुद्धा शिकणार आहोत। चला तर मग तर गोष्टीचे नाव आहे द शेपर्ड बॉय अँड द वुल्फ, म्हणजे एक मेंढी चारणारा मुलगा आणि लांडगा। सो सुहानी, वन्स देर वॉज अ बॉय, एकेकाळी एक मुलगा होता who became bored when he watched over the village sheep grazing on the hillside. तो गावातल्या ज्या मेंढ्या असतात त्या टेकडीवरती चारायला घेऊन जात असते आणि ते चारत असताना त्याला काय व्हायला लागलं, बोर व्हायला लागलं। तुला कसं आता बोर होत होतं मग तू गोष्ट ऐकते ना, तसं त्याला तिथं कोणीच नव्हतं मग त्याला बोर व्हायला लागलं। ग्रेझिंग म्हणजे मेंढ्या बकऱ्या जे चरत असतात त्यांना आपण म्हणतो ग्रेझिंग। त्याचप्रमाणे इथे एक नवीन शब्द आठवला, आपल्याकडे जे गावामध्ये शेतामध्ये जे मोकळी जागा असते गाई गुरांना चारण्यासाठी मैदान असतं मोकळं, त्याला म्हणतात पॅस्चर। आपण त्याला म्हणत असतो कुरण। जिथं मोकळी जागा असते फक्त तिथं त्या जागेचा उपयोग काय होतो, बकऱ्या मेंढ्या गाई म्हशी यांना चारण्यासाठी होतो, त्याला म्हणतात पॅस्चर। So what happened? So to entertain himself he sang out, "Wolf, wolf, the wolf is chasing the sheep." म्हणजे काय, त्याला स्वतःला आनंद मिळावा म्हणून त्याला काय सुचली, एक आयडिया सुचली आणि त्याने काय मग आरोड्या मारायचं काय चालू केलं, लांडगा आला, लांडगा माझ्या मेंढ्यांचा पाठलाग करतोय, म्हणजे त्यांना खायचा प्रयत्न करतोय। चेसिंग म्हणजे काय, पाठलाग करणे। मुलगा मुलीचा पाठलाग करतोय तर तुम्ही बोलू शकता द बॉय इज चेसिंग द गर्ल, याप्रमाणे। ऐकताय ना स्टोरी, कशी वाटते कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। मम्मा स्टार्ट। ओके, सो व्हेन द विलेजर्स हर्ड द क्राय, म्हणजे जेव्हा गावातल्या लोकांनी त्याचा रडण्याचा आवाज ऐकला, त्याचा आरोड्या मारण्याचा आवाज ऐकला, द वुल्फ इज चेसिंग द शीप असं बोलत होता ना तो, मग गावात त्याचा आवाज गेला रडण्याचा। मग गावातल्या लोकांनी जेव्हा आवाज ऐकला तेव्हा दे रॅन अप द हिल टू ड्राईव्ह द वुल्फ अवे, म्हणजे काय, ते मग टेकडीकडे धावले, कशासाठी, वुल्फला मारण्यासाठी, त्याला आपल्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी। बट वेन दे अराइव्ड, पण जेव्हा ते तिथे आले, दे सॉ नो वुल्फ, तिथं लांडगा होताच नाही, त्यांना तर तिथं लांडगा दिसलाच नाही। का नाही दिसला,
The boy was lying. बिकॉज द बॉय वॉज लाईंग, कारण तो मुलगा खोट्या आरोड्या मारत होता. तर अशा प्रकारे फक्त मुलांना गोष्टी सांगत फक्त असं पटापट वाचून त्यांना सांगत जायचं नाहीये. त्यांना मध्ये मध्ये तुम्ही क्वेश्चन पण विचारायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला सुद्धा कळतं की ते मनापासून स्टोरी ऐकताय की नाही. ओके, पुढे बघूया. The boy was amused when he saw their angry faces. मुलगाला त्यांना फसवलं ना त्यांनी, मुलाने त्यांना फसवलं गावातल्या लोकांना खोटं बोलून, तर त्याला काय झाला, आनंद झाला. अम्युज्ड म्हणजे काय, आनंद होणे. अँग्री म्हणजे काय, राग येणे. द बॉय वॉज अम्युज्ड वेन ही सॉ देअर अँग्री फेसेस. त्याला काय मजा आली त्याला त्या लोकांचे असे रागीट चेहरे बघून. मग डोंट स्क्रीम वुल्फ वेन देर इज नो वुल्फ बॉय. त्यांना त्या माणसांनी त्याला काय सांगितलं, समजवलं. अरे बाळा, जेव्हा लांडगा असतोच नाही तर कशाला खोटं बोलतो, तेव्हा खोटं बोलून आरोड्या मारू नको. बरोबर. स्क्रीम म्हणजे काय, आरोड्या मारणे. तर आतापर्यंत आपण काय काय शब्द शिकलो. शेपर्ड बॉय म्हणजे कोण, मेंढी चारणारा मुलगा. आणि आपण गुराखी म्हणत असतो त्याला काय म्हणतात, कॅटल मॅन. म्हणजे जो म्हशी गाई चारत असतो त्याला काय बोलतात, कॅटल मॅन. मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला, गुराखी. आणि जिथे मोकळ्या जागेवर गाई गुरं चारली जातात त्याला म्हणतात पॅस्चर. मराठीमध्ये म्हणतात आपण कुरण किंवा मोकळं मैदान. तर अशा पद्धतीने आपण नवनवीन शब्द सुद्धा शिकत आहोत आणि एवढी छान गोष्ट सुद्धा ऐकत आहोत. परत या गोष्टीमधून जो बोध मिळेल तो सुद्धा आपल्या मुलांच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असेल. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की मुलांना रोज एक तरी स्टोरी ऐकवलीच पाहिजे. चला तर मग पुढे बघूया काय झालं ते. आर यू एक्साइटेड? Yes. Later. See, my Teddy is also listening a story. Wow, very good. Later, the shepherd boy cried out once again. परत त्याने थोड्या वेळाने काय केलं, थोड्या वेळानंतर परत तो शेपर्ड बॉय म्हणजे कोण, मेंढी चारणारा मुलाने परत आरोड्या मारल्या. परत रडायला लागला तो जोरात. उल्फ उल्फ द उल्फ इज चेसिंग द शीप म्हणजे काय, लांडगा आला, लांडगा आला. लांडगा माझ्या मेंढ्यांना खात आहे, त्यांचा पाठलाग करत आहे, त्यांना घाबरवत आहे असं. टू हिज अम्युजमेंट म्हणजे अजून त्याच्या आनंदासाठी द व्हिलेजर्स केम रनिंग अप द हिल टू स्केअर द वुल्फ अवे. परत व्हिलेजर्स म्हणजे गावातली लोक परत आली टेकडीवरती. त्यांना काय वाटलं की हा खरं बोलत असेल, खरं झाला असेल लांडगा. परत त्याने मुलाने काय केलं, त्याच्या आनंदासाठी त्या लोकांना परत फसवलं. परत ते लोक धावत आले लांडग्याला घाबरवण्यासाठी, लांडग्याला पळवण्यासाठी. ॲज दे सॉ देर वॉज नो वुल्फ दे सेड स्ट्रिक्टली. परत त्यांना तो खोटं बोलत होता, दोनदा खोटं बोलला. मग त्यांना राग येईल ना, मग त्यांनी एकदम असं स्ट्रिक्टली एकदम रागात त्याला सांगितलं, सेव्ह युअर क्राय फॉर वेन देर रिअली इज वुल्फ. म्हणजे काय, तुझा आवाज वाचवून ठेव, तुला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तुझा आवाज वापर, तेव्हाच म्हणजे जेव्हा खरंच लांडगा येईल ना तेव्हाच ओरड. बरोबर. डोंट क्राय वुल्फ वेन देर इज नो वुल्फ. जेव्हा तिथे लांडगा नाहीये तर खोटे आरोड्या मारू नको. बट द बॉय ग्रीन्ड ॲट देअर वर्ड्स वाईल दे वॉक्ड ग्रम्बलिंग डाऊन द हिल वन्स मोर. पण मुलाला काहीच फरक पडला नाही. तो काय करा, ग्रीन्ड म्हणजे काय, हसणे. उलट तो हसत, ते जे बोलत होते त्यांच्या शब्दांवर हसत हसत तो काय केला, परत बडबड करत चालला गेला. म्हणजे परत अजून उल्फ उल्फ अशा आरोड्या मारत तो चालला गेला. बडबड, ग्रम्बलिंग म्हणजे काय, बडबड करणे. त्याला काय झाला, परत आनंद झाला. तो त्या लोकांना त्याने काय केलं, फसवलं परत. ओके. सो later the boy saw a real wolf sneaking around his flock. मग एकदा काय झालं, एके दिवशी खरंच तिथं लांडगा त्या मुलाने बघितला. तो असा मेंढ्यांना शोधत शोधत लांडगा येत होता आणि त्या मुलाने बघितलं. मग त्याने काय केलं, त्याच्यानंतर अलार्म्ड म्हणजे तो खूपच घाबरला. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याने काय केलं, ही जम्प्ड ऑन हिज फीट अँड क्राईड आउट ॲज लाऊड ॲज ही कुड. मग त्याला शक्य तेवढ्या जोराने त्याने काय केलं, आरोड्या मारण्याचा प्रयत्न केला. जेवढा त्याचा आवाज मोठ्याने निघू शकतो तेवढा त्याने प्रयत्न केला. क्राईड आउट ॲज लाऊड ॲज म्हणजे काय, शक्य तेवढ्या मोठ्याने. उल्फ उल्फ बट द विलेजर्स थॉट
ही वॉज फुलिंग देम अगेन. त्याने आरोड्या मारला यावेळेस की लांडगा आला लांडगा, पण लोकांना काय वाटलं की तो त्यांना मूर्ख बनवतोय, परत फसवतोय. फुलिंग म्हणजे काय, मूर्ख बनवणे. अँड दे डिडंट कम टू हेल्प. मग ते काय आले, मदत करायला आले का? नाही. का ब? कारण त्यांना काय वाटलं की हा तो परत फसवतोय. गुड. सुमाईला स्टोरी लक्षात येते. तुमच्या लक्षात येते ना स्टोरी? कॉमेंट करा. मग त्याच्यानंतर ॲट सनसेट द विलेजर्स वेंट लुकिंग फॉर द बॉय हू हॅडंट रिटर्न विथ देअर शिप. मग संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त झाला, सनसेट म्हणजे काय, संध्याकाळ जेव्हा सूर्यास्त होतो, गावातले लोक त्याला शोधण्यासाठी, जिथं मेंढ्या चारतात तिथं बघण्यासाठी गेले, कारण तो मुलगा रिटर्न आलाच नाही होता, तो तिथंच रडत बसला होता. तर हे लोक विचार करायला लागले, अरे आज तर हा मुलगा आलाच नाही. मग ते त्याला शोधायला गेले. When they went up the hill, they found him weeping. जेव्हा ते लोक तिथं पोचले टेकडीवरती, तर त्यांनी काय बघितलं, मुलगा रडत होता. कारण का, त्याच्या मेंढ्यांना तो लांडगा खाऊन गेला होता. आता इथला आपला फ्लॉक म्हणजे काय, कळप, मेंढ्यांचा कळप. त्यालाच आपण हर्ड सुद्धा म्हणत असतो. फ्लॉक म्हणजे काय, खूप साऱ्या मेंढ्यांचा कळप. सो देर वॉज अ, मग तो काय म्हणाला त्या लोकांना, देर वॉज अ वुल्फ हिअर. इथं एक लांडगा आला होता. द फ्लॉक इज गॉन म्हणजे माझ्या सगळ्या कळपाला, म्हणजे सगळ्या मेंढ्यांना तो काय केला, खाऊन गेला. आणि जोरात रडला तो. आय क्राय, मग तो काय सांगत होता, आय क्राईड आउट वुल्फ बट यू डिडंट कम. मग तो काय बोलला त्या लोकांना, मी तर किती जोराने रडत रडत तुम्हाला आरोड्या मारत होतो, पण तुम्ही तो आलेच नाही मदतीला. ही वेल्ड, तो रडला, रडत रडत सांगत होता तो. आता इथं रडण्यासाठी विपिंग, वेल अशा प्रकारचे शब्द आहेत, पण त्याचा अर्थ काय होतो, रडणे. पण तो काय केला, जोरात रडायला लागला. मग त्याला एका म्हातारे बाबाने काय सांगितलं, अँड ओल्डर मॅन वेंट टू कम्फर्ट द बॉय. म्हणजे त्या एक म्हातारा बाबा काय आला, त्या मुलाला असं समजवायला आला, जवळ घेतलं त्याला आणि काय सांगितलं, ॲज ही पुट हिज आर्म अराउंड हिम. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून काय सांगितलं, ही सेड नोबडी बिलीव्स अ लायर इवन वेन ही इज टेलिंग द ट्रूथ. म्हणजे एका खोटारड्या माणसावर कधीच कुणीही विश्वास ठेवत नाही. मग तो खरंही सांगत असेल तरी लोकांना काय वाटतं की तो खोटच बोलतोय. जसं एखादा दारुड्या माणूस तो दारू पित नाही असं सांगत असेल तर लोकांना विश्वास बसतो का नाही, तरी लोकांना काय वाटतं, नाही ओ पिलेलाच असेल. तसंच हे सुद्धा आहे. ते मी फक्त एक एक्झाम्पल देते तुम्हाला. तर तसंच जर आपल्याला कायम खोटं बोलायची सवय असेल तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल का, नाही. म्हणून नेहमी सगळ्यांची काय बोललं पाहिजे, खरं. ऑलवेज टेल द ट्रूथ. ऑलवेज टेल द ट्रूथ. नेहमी काय बोलायला पाहिजे, खरं बोलायला पाहिजे, खोटं बोलायला नाही. जर खोटं बोललं तर अशी आपली फसवणूक होते. असं आपल्याला मदतीच्या वेळेस जेव्हा मदतीची गरज असते, तर अशा पद्धतीने आज आपण आजची स्टोरी ऐकली. गोष्टीचे नाव काय होते सुहानी, सांग बघू. द शेपर्ड बॉय अँड द वुल्फ. गुड. आणि आज आपण आजच्या गोष्टीमधून आपण काय शिकलो, ऑलवेज टेल द ट्रूथ. तर नेहमी काय बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. हे आपण आजच्या गोष्टीमधून शिकलो मुलांनो. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना गोष्ट आवडली असेल आणि या गोष्टीमधून तुम्ही चांगला बोध घेतला असेल. त्याचप्रमाणे आपण नवनवीन शब्द सुद्धा शिकलो, जसे की कॅटलमॅन, पॅस्चर, फ्लॉक, हर्ड, शेपर्ड बॉय. त्याच्याप्रमाणे रडण्याला पण अजून दुसरे शब्द आपण शिकलो, जसे की वेल्ड, विपिंग, या पद्धतीने. सो आय होप तुम्हाला स्टोरी आवडली असेल. अजून अशा नवनवीन स्टोरी ऐकायला तुम्हाला आवडेल का, ते कॉमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू.